नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात चंद्रकांत पाटील यांची सत्य घटनेवर आधारित ग्रामीण बाज असलेली एक हृदयस्पर्शी कथा, आक्रोश. यंदाचा उन्हाळा काही वेगळाच होता. उन्हानं जमीन पार भाजून निघाली होती. जनावरं होरपळत होती, माणसं पार किरवांजली होती. आड विहिरी आटायला लागल्या होत्या. नदीचं पाणी आटून वाळू दिसायला लागली होती. धरणातल्या पाण्याचा स्टॉक कमी झाल्याच्या बातम्या येत होत्या. अजून पावसाला अवकाश होता. नुकत्याच रोहिण्या निघाल्या होत्या, पण जुन्या परंपरेनुसार वाळल्या मातीत भात पेरायचं धाडस कोणी करत नव्हतं. हिरव्यागार आमराईत बसून कोकिळा पावसाला पावश्या घुम म्हणून साद घालत होती. सुनीलनं बी औंदार रानं तयार ठेवलेली होती. सऱ्या सोडून ठेवल्या होत्या. पहिला पाऊस झाला की भोंड्यावर सोयाबीन, भुईमूग आणि मोकळ्या वावरात भात पेरायचा त्याचा विचार होता. सुनील धोंडीराम पाटलांचा एकुलता एक मुलगा. दिसायला उंचापुरा, एकदम राजबिंडा. 4 मुलींनंतर झालेलं हे शेंडेफळ एकदम लाडात वाढलेलं होतं. त्यामुळे फारसा शिकला नाही, पण धोंडीराम दादांच्या बरोबर शेतमाळ्यात हिंडून चांगली शेती करायला मात्र शिकलेला होता. दादांना तशी बऱ्यापैकी जमीन होती. खाऊन पिऊन सुखी असणारं कुटुंब. 4 मुलींची लग्न होऊन त्या आपापल्या घरी सुखानं नांदत होत्या. सुनील स्वभावानं अतिशय शांत, मनमिळावू असल्यामुळे सर्व बहिणी आणि आत्यांच्यामध्ये लाडका होता. सुनीलला पण आता स्थळं येत होती. एक चांगली मुलगी बघून त्याचं लग्न केलं की दादा पंढरीला जायला मोकळे होणार होते. सुनील सगळ्या भाच्यांचा आवडता मामा होता. भाच्ये मंडळी आली की कुणाला पोहायला शिकवायचं, तर कुणाला सायकल शिकवायची. मळ्यात जाऊन झाडावरचे आंबे, जांभळं काढायची. ह्यातच त्याचा उन्हाळा निघून जात असे. त्यात भावकीत कोणाचं लग्न कार्य असू दे, नाही तर मयत कार्य असू दे, त्यात सुनील नाही असं कधी व्हायचंच नाही. असा हा सुनील सगळ्यांचा खास आणि सर्वांना हवासा वाटणारा मुलगा. सुनील शेती बघायला लागल्यापासून दादा निवांत झालेले होते. सुनीलला प्रत्येक गोष्ट स्वतः करायची दांडगी हौस. धारा काढणं, शेणघाट, मोटर दुरुस्ती करण्यापासून ते ट्रॅक्टर चालवण्यापर्यंतची सगळी कामं तो हिरिरीनं करत असे. काम करत असताना बोटाला पायाला अवजारं लागत असत. एखाद्या वेळी हातापायाला लागलं, जखम झाली तर चटकन डॉक्टरला दाखवावं, इंजेक्शन औषध घ्यावं, ह्याकडे मात्र तो दुर्लक्ष करत असे. दादांनी किंवा आईनी त्याबद्दल विचारलं की तो शिवकाळातल्या मावळ्याचं उदाहरण दे. आता पूर्वी मावळे लढाई करून आल्या त्यासनी असंख्य जखमा होत होत्या. मग तेव्हा काही इंजेक्शन होती का? आणि मला तर व्हायचंच लागलंय असं म्हणून तो वेळ मारून नये. सुनीलला संध्याकाळी जेवण झाल्यावर पारावर जाऊन मित्रांच्यात पान खात गप्पा मारण्याचा छंद होता. 2-3 महिन्यांमागे असंच एकदा सुनील नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर सुपारी कात्रत कात्रत पाराकडे चालला होता. आज मुलीकडील लोक त्याला बघायला आले होते, त्यामुळे तो भलता खुश होता आणि आपल्याच तंद्रीत चाललेला होता. त्या तंद्रीतच त्यांनी पाटील मामाचं दुकान ओलांडलं आणि लगतच्या बोळकांडातून एक कुत्रं भेलकांडत सुनीलच्या पायावर येऊन पडलं. सुनीलच्या लक्षात येईपर्यंत त्याचा पाय त्याच्या तोंडावर पडला आणि त्याने त्याच्या डाव्या पायाला चावा घेतला आणि ते कुत्रं पळालं. सुनीलला अंधारात कितपत जखमा झाल्यात वगैरे काही लक्षात नाही आलं. तो तसाच पुढे पारावर गेला, गप्पा झाल्या, घरी आला आणि झोपला. सकाळी उठल्यावर बघितलं तर पॅन्टला रक्त लागलेलं होतं. म्हणून त्यांनी जखम बघितली तर ती वाळून गेली होती. त्यामुळे तो विषय त्याच्या डोक्यातनं निघून गेला. हळूहळू उन्हाळी वातावरण बदलायला लागलं. वरतीकडचा वारा सुटला आणि हवेत बदल जाणवायला लागला. तापमान कमी झालं. केरळात मान्सून आल्याच्या बातम्या यायला लागल्या आणि बघता बघता पाऊस सुरूही झाला. मातीचा हवा वाटणारा गंध सुटला. बारकी पोरं पहिल्या पावसात भिजायला लागली, डबक्यात नाचायला लागली, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायला लागली. पोरांच्या शाळा सुरू झाल्या. शेतकरी लोकांची अवजारं दुरुस्त करायची घाई सुरू झाली.
सुनीलनंही कुरी दुरुस्त करून घेतली आणि पावसानं उघडीप दिल्यावर दुसऱ्या दिवशी भात पेरायची जुळणी केली. ठरल्याप्रमाणे भात पेरणी झाली सुद्धा. पण शेवटची 2 मुरडाणं राहिल्यावर पाऊस आला. मग सुनील पेरेकऱ्याला म्हणाला, "अरे पांडू, पाऊस आलाय, वाईस थांबायचं का?" त्यावर पांडू म्हणाला, "अरे सुन्या, आपण थांबलो आणि पाऊस जास्त झाला तर वावर तसंच राहीन की." मग दोघांनी पावसातच कुरी चालवून भात पेरणी पूर्ण करून टाकली. संध्याकाळी घरी आल्यावर सुनीलला जरा कणकण आल्यागत वाटलं तर आई म्हणाली, "अरे आज पावसात भिजल्यामुळं झालं असन, जरा पडून राहा." तशीच संध्याकाळ गेली. पण दुसऱ्या दिवशी सुनीलला चांगलाच ताप भरला. अंग दुखायला लागलं, कसं तरीच वाटायला लागलं. मग त्याला गावातल्या डॉक्टरांच्याकडे नेला, उपचार केले, पण गुण काही येईना. शेवटी इस्लामपूरला खाजगी दवाखान्यात नेण्याचा निर्णय झाला. तोपर्यंत सुनीलचा आजार वाढलेला होता. त्याच्या वागण्यात फरक जाणवायला लागला होता. डॉक्टरांनी सुनीलला तपासणी टेबलावर घेतला आणि विचारलं, काय होतंय तुम्हाला?" "अहो, थंड वाजतीये, सगळं अंग दुखतंय." सुनील अडखळत बोलला. सुनीलचा आवाज आणि बोलणं सामान्य माणसासारखं नव्हतं, त्यामुळे डॉक्टरांना शंका आली. त्यांनी त्याचं बीपी चेक करत विचारलं, "तुम्हाला काही लागलं किंवा चावलं वगैरे होतं का?" त्यावर सुनील म्हणाला, "तसं काय आठवत नाही हो." हे बोलताना तो घशात काहीतरी अडकल्यासारखं बोलत होता. डॉक्टर म्हणाले, "नाही नाही, तुम्ही नीट आठवा. तुम्हाला कुत्रं वगैरे चावलं होतं का?" त्यावर सुनील नाही म्हणाला. पण पुन्हा आठवून, "उभे चावलं होतं त्या पाटलाच्या बोळात, पण फार मोठी जखम बिखम नव्हती." असं त्याने डॉक्टरांना सांगितलं. त्यावर "किती दिवस झाले?" असं त्याला डॉक्टरांनी विचारलं. मग म्हणाला, 1.5 महिना झाला असेल." त्यावर डॉक्टर गंभीर झाले. त्यांनी गळ्यातला स्टेथोस्कोप काढला आणि खुर्चीत जाऊन बसले. बाहेर बसलेल्या दादांना त्यांनी आत बोलवलं आणि सांगितलं, "दादा, सुनीलला ताबडतोब सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जा. मला वेगळीच शंका येते. त्याला कदाचित रेबीज झालाय." "म्हणजे डॉक्टर, सुनीलला आमच्या बरं वाटन का नाही?" दादांनी घाबरत विचारलं. त्यावर डॉक्टर काहीच बोलले नाहीत. "हे बघा, पहिल्यांदा तुम्ही सांगली गाठा, कदाचित तिथे चांगले उपचार होतील." असं म्हणून त्यांनी पेशंट पुढे पाठवला. दादांचं टेन्शन खूप वाढलं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी पेशंटची माहिती घेतली आणि त्याला सरळ पिंजऱ्याच्या खोलीत टाकला. "असं का करता?" असं दादांनी डॉक्टरांना विचारलं, पण त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही. दादा बेचैन झाले. दादांनी गावाकडे भीमराव सरपंचांना फोन लावला. सुनीलची कंडिशन त्यांना सांगितली. दुसऱ्या दिवशी सगळेजण जीप भरून आले. ते डायरेक्ट मुख्य डॉक्टरांच्याकडे गेले आणि डॉक्टरांना विचारायला लागले की पेशंटला नेमकं झालंय तरी काय. डॉक्टरांनी लोकांचा मूड ओळखला आणि सगळ्यांना हॉलमध्ये बसवलं. रोगाची पार्श्वभूमी आणि सुनीलची सद्य परिस्थिती डॉक्टरांनी सर्वांना कथन केली आणि म्हणाले, "हे बघा, सुनीलला कुत्रं चावलंय, त्यामुळे रेबीज हा गंभीर आजार त्याला झालेला आहे. या आजारात साधारणपणे 2-3 आठवडे ताप किंवा तापाची लक्षणं दिसून येतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणं, सामान्य माणसासारखं न वागणं, अतिशयोक्ती करत वागणं अशी रोग्यात लक्षणं दिसून येतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची खूप भीती वाटते. रेबीज झालेल्या माणसाचा घसा पूर्णपणे खरवडून निघतो आणि जेव्हा तो माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो. त्यामुळे अशा माणसाला जनरल वॉर्डमध्ये ठेवता येत नाही आणि मग शेवटी हार्ट आणि किडनीवर परिणाम होतो आणि पेशंट दगावतो. या स्टेजला औषधाचा फारसा उपयोग होत नाही, तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय." हे डॉक्टरांचे बोल ऐकून आलेले सर्वजण दुःखी कष्टी झाले. दादा पार कोलमडून गेले. हळूहळू सर्वजण पेशंटला बघण्याकरता तळमजल्यावर गेले. सुनीलला एक खिडकी असलेल्या तुरुंगवजा खोलीत ठेवलं होतं. भिंतीजवळ असणाऱ्या कॉटवर तो झोपला होता. माणसांच्या आवाजानं तो सावध झाला आणि हळूहळू खिडकीच्या जवळ आला.
तशी माणसं खिडकीजवळनं लांब सरकली. खरखरत्या आवाजात तो म्हणाला, "घाबरू नका, मी काही सावत नाही तुम्हाला." गर्दीतनं कोणीतरी विचारलं, "नाही पण तुला होतंय काय?" तर त्यावर तो म्हणाला, "सगळं अंग दुखतंय, झोप नाही, भूक नाही." नंतर कोणीतरी त्याला पाणी द्यायचा प्रयत्न केला तर तो नको म्हणाला. त्यातूनही बळजबरीनं 2 घोट घे म्हणून एकानं बाटली दिली तर ओंजळीत ओतून कुत्र्यासारखा जिभेने तो पाणी प्यायला. आता मात्र लोकांना पुरतं कळून चुकलं होतं की हा पिसाळलाय. रोग पुरता त्याच्या शरीरात भिनलाय आणि त्याचा वागण्यावरचा कंट्रोल सुटत चाललाय. डॉक्टर म्हणतात तसं त्याला बाहेर सोडणं अतिशय धोकादायक आहे. हे सगळं बघितलं आणि सुनीलचा चुलता मटकन खाली बसला. धाय मोकलून रडायला लागला. "अरे माझ्या देवा, काय प्रसंग आणला रे. अरे बाबा, त्याच्या आधी मला का नाही नेलं रे बाबा." असं म्हणून रडायला लागला तो. बघता बघता ही बातमी गावभर पसरली. पै पाहुणे गोळा व्हायला लागले. सगळेजण सिव्हिलकडे धावायला लागले, पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. 3ऱ्या दिवशी सुनील कोमात गेला. डॉक्टरांनी पेशंटला भेटायला मनाई केली. सुनीलचं घर सगळ्या बहिणी, आत्या, पै पाहुण्यांनी भरलेलं होतं. तासातासाला हॉस्पिटलमधनं फोन येत होते, पण सुनील शुद्धीवर येत नव्हता. घरात सगळे चिंताग्रस्त होते. कुणालाही झोप लागत नव्हती. मध्येच एखादी टिटवी आक्रोश करून रात्रीच्या नीरव शांततेचा भंग करत होती आणि पोटात गोळा येत होता. घरभर अपशकुनी पाली कचकचत होत्या. या अशा वातावरणामुळे सुनीलच्या आईच्या काळजाचा ठोका चुकत होता. त्या घाबरून गेल्या होत्या. रात्रभर शंभू महादेवाला हात जोडत होत्या, साकडं घालत होत्या. पण नियती कठोर असते. ती आपल्या कामात कसूर करत नाही. आणि त्याचं प्रत्यंतर पुढच्या 4 दिवसात दिसून आलं आणि जी धाकधूक होती तेच घडलं. एका सकाळी सुनील गेल्याची धक्कादायक बातमी गावात पोचली आणि दादा पाटलाच्या वाड्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. रेबीजची केस असल्यामुळे हॉस्पिटलनं सर्व काळजी घेऊन बॉडी पांढऱ्या कपड्यात बांधलेली होती. बॉडी डायरेक्ट स्मशानात नेण्याची सूचना ॲम्ब्युलन्स चालकाला आणि नातेवाईकांना देण्यात आली होती. सोबतीला 2 पोलीस देऊन गाडी गावाकडे पाठवण्यात आली. दिवस मावळतीला चालला होता आणि सुनीलची बॉडी घेऊन ॲम्ब्युलन्स दादा पाटलाच्या घराकडे यायला लागली. सगळा गाव दुपारपासनं वेशीच्या तोंडाला येऊन उभा राहिला होता. एका फालतू गोष्टीमुळे तरण्याबांड पोराचा जीव जावा ही गोष्ट प्रत्येकाच्या मनाला न पटणारी आणि वेदनादायी होती. सगळेजण हळहळत होते. हळूहळू गाडी घरासमोर येऊन उभी राहिली. सोबत असलेल्या पोलिसांनी बॉडी घरी उतरायला परवानगी नाही म्हणून सांगितलं. मग सगळा परिवार, आत्या, मावश्या, भाचे मंडळी, गल्लीतल्या मित्रांनी गाडीला गराडा घातला. सगळ्यांनी टाहो फोडला. लोकांनी खिडकीतून बॉडी बघण्याचा प्रयत्न केला, पण पायाच्या बोटाशिवाय काहीही उघडं दिसत नव्हतं. सुनील मामा या नावानं चाललेला आक्रोश अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारा होता. शेवटी आम्हाला तोंड तरी दाखवा अशी मागणी सुरू झाली, पण पोलिसांना तसं करता येत नव्हतं. गर्दी कंट्रोल झाली नाही तर ॲम्ब्युलन्सचं दार मोडेल या भीतीनं दादा पाटील आणि सरपंच पुढे आले आणि त्यांनी साश्रू नयनांनी सगळ्यांना हात जोडले. समजावून सांगितलं आणि सगळ्यांना मागे सरकण्याची विनंती केली. दुःखाचा दगड छातीवर ठेवून लोक बाजूला झाले. सुनील गेला त्याचं दुःख त्याच्या आईवडिलांना झालं होतं ते शब्दात मांडता येत नाही, पण 4 बहिणींचा एकुलता एक भाऊ गेला होता त्यांचं दुःख वेगळंच होतं. त्या म्हणत होत्या, वाईट याचंच वाटतंय का त्याचं शेवटचं दर्शनही घेता नाही आलं, त्याला आंघोळ नाही घालता आली, त्याला वावळता नाही आलं, त्याची शेवटची छबी डोळ्यात साठवता बी नाही आली का त्याच्या तोंडावरनं हात बी नाही फिरवता आला. जगात काय माणसं मारतात का नाही?
पण आमच्या सुनेला असलं कसलं हो मरण आलं? कुठल्या जन्माचं पाप हो आमच्या वाट्याला आलं असन? सर्व कुटुंब आक्रोश करत होतं. शेवटी कशी तरी गाडी स्मशानभूमीकडे अंत्यसंस्कारांसाठी रवाना झाली. त्यामागून सर्वजण नदीकडे गेले. अखेर सूर्य नजरेआड झाला होता. सगळा गाव दुःखाच्या खाईत बुडाला होता आणि दादा पाटलाचा वंशदीप विझला होता. एक उगवता तारा कायमचा डोंगराआड गेला होता आणि हळूहळू अंधारी रात्र मोठी मोठी होत होती. श्रोते हो, ही होती चंद्रकांत पाटील यांची कथा आक्रोश. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथा आवडली असणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात तो व्हिडिओ शेअरही करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.